आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आता आपण गाणे घेऊन त्या महान परमेश्वराची स्तुती करणार आहोत, म्हणून सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्या. हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार, देव बापाचा जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार, देव आत्म्याचा जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार. पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. आहा हालेलुया ओ होसाना हालेलुया ओ होसाना
हालेलुया हालेलुया त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे शैतानी पाशातून आम्हाला सोडवितो शैतानी पाशातून आम्हाला सोडवितो तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे हालेलुया हो होसाना हालेलुया हो होसाना हालेलुया 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 चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वरडू चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वरडू स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे हालेलुया हो होसाना हालेलुया हो होसाना हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे हालेलुया हालेलुया गाएंगे यीशु के वचन को सुनाएंगे हालेलुया हालेलुया गाएंगे यीशु के वचन को सुनाएंगे चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे हालेलुया हालेलुया गाएंगे यीशु के वचन को सुनाएंगे हालेलुया हालेलुया गाएंगे यीशु के वचन को सुनाएंगे भजन करेंगे स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे भजन करेंगे स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे जब तक मुझ में सांस रहेंगे यीशु के ही गुण गाएंगे यीशु के ही गुण गाएंगे हालेलुया हालेलुया गाएंगे यीशु के वचन को सुनाएंगे हालेलुया हालेलुया गाएंगे यीशु के वचन को सुनाएंगे यीशु के वचन को सुनाएंगे यीशु के वचन को सुनाएंगे हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 हालेलुया
गीत क्रमांक 52 सुकानू घेरे. गीत क्रमांक 52 सुकानू घेरे. सुकानू घेरे प्रभु तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुकानू घे रे प्रभु तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी. तुझ विना रे कोण आम्हा तारी, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुकानू घे रे प्रभु तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. वादळ वाऱ्याच प्रभु तुझा आधार, तुझ बिना कोणी आम्हा तारणार. आरोडी माझी पोच तुझ्या दारी, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुकानू घे रे प्रभु तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. अथांग सागरी तुफान लाटांवरी, सृष्टी असो तुझी प्रभु आम्हावरी. तुझ विना रे कोण आम्हा कैवारी, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुकानू घे रे प्रभु तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. ना सापडे ना मार्ग प्रभु मजला, दीपस्तंभ हातू सामोरी सला. प्रकाश तुझा प्रभु या अंधारी, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुकानू घे रे प्रभु तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुकानू घे रे प्रभु तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. वल्लभ रे माझी नावने किनारी, वल्लभ रे माझी नावने किनारी. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया हालेलुया हालेलुया. गीत क्रमांक 10 बजा के ताली गाओ रे. गीत क्रमांक 10 बजा के ताली गाओ रे. बजा के ताली गाओ रे यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निगा गाओ रे. बजा के ताली गाओ रे यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निगा गाओ रे. हालेलुया 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 हालेलुया. भूमि के ही नीव सारे हर्षमय बने सने, भूमि के ही नीव सारे हर्षमय बने सने. सकल गगन यीशु के गा के गुण बता रहे, सकल गगन यीशु के गा के गुण बता रहे. हालेलुया 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 हालेलुया. बजा
के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से कानूनी का गाओ रे, बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से कानूनी का गाओ रे। हालेलुया 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 हालेलुया। लहरों समान ही झिलमिल कर गाए हम, लहरों समान ही झिलमिल कर गाए हम, यीशु के संदेश को आओ फैलाए हम, यीशु के संदेश को आओ फैलाए हम। हालेलुया 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 हालेलुया। बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से कानूनी का गाओ रे, बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से कानूनी का गाओ रे। हालेलुया 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 हालेलुया। ले सितार हाथ में गाए कानूनी का हम, ले सितार हाथ में गाए कानूनी का हम, दिल दिल में आप से धन्य धन्य यीशु है, दिल दिल में आप से धन्य धन्य यीशु है। हालेलुया 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 हालेलुया। बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से कानूनी का गाओ रे, बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से कानूनी का गाओ रे। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 57 मानवाचा उद्धारा, गीत क्रमांक 57 मानवाचा उद्धारा। मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा, मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा, पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला, भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला, कृषी मरुनी प्राण दिदला, कृषी मरुनी प्राण दिदला, तारियले तू जगताला, मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा, मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने, राज मोडिले शैतानाचे, राज मोडिले शैतानाचे, द्वार उघडिले स्वर्गीचे, मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा, मानवाचा
उतारा प्रभु दयेच्या सागरा प्रभु दयेच्या सागरा प्रभु दयेच्या सागरा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 105 मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा। गीत क्रमांक 105 मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा। मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा तेरे ही वचनों में जीवन संदेश है तेरे ही वचनों में जीवन संदेश है मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा तेरे ही वचनों में आशा का दीप है तेरे ही वचनों में आशा का दीप है मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा तेरे ही वचनों में मुक्ति संदेश है तेरे ही वचनों में मुक्ति संदेश है मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा तेरे ही वचनों में शांति संदेश है तेरे ही वचनों में शांति संदेश है मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा तेरे ही हाथों में दिल के अरमान है तेरे ही हाथों में दिल के अरमान है मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 106 नाम लियो रे गीत क्रमांक 106 नाम लियो रे नाम लियो रे नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे नाम लियो रे नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे पाप हरेगा ताप हरेगा पाप हरेगा ताप हरेगा पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे भक्ति वो देगा मुक्ति वो देगा भक्ति वो देगा मुक्ति वो देगा पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे शांति वो देगा शक्ति वो देगा शांति वो देगा शक्ति वो देगा
पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम, पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम। नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सर्वजण आपल्या जागेवर उभे राहा, कारण आपण आता नाचून गाऊन त्या जिवंत परमेश्वराची स्तुती करणार आहोत। हालेलुया हालेलुया। सर्वांनी आपले दोन्ही हात उंच करा आणि मोठ्याने बोला हालेलुया 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 हालेलुया। सर्वांनी नाचून आणि गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करा। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। सुंदर डोंगरावरून नेतो, मंजूर झऱ्याचे पाणी पाजतो। सुंदर डोंगरावरून नेतो, मंजूर झऱ्याचे पाणी पाजतो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। मार्गात रक्षण आमचे करतो, शैतानापासून दूर ठेवतो। मार्गात रक्षण आमचे करतो, शैतानापासून दूर ठेवतो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। भिणार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्ताचं आहे आमच्या संगतीला। भिणार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्ताचं आहे आमच्या संगतीला। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया हालेलुया हालेलुया। हालेलुया। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। पापांची
पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो, पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो, रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो, दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो, देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, जीवनामा भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो, जीवनामा भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो, देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, हालेलुया 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 हालेलुया, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, हालेलुया हालेलुया हालेलुया। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, समुंदर को जिसने डुबागा, जंगल में से मार को निकाला, समुंदर को जिसने डुबागा, जंगल में से मार को निकाला, जो वादे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है, मोठ्याने जो वादे सर्वजण को नाचून करता आणि है गाऊन. पूरा, वो यहोवा हमारे संग संग है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है, जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, याकूब
याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन, तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन, तेरे ही वचन से शांति मिली है, आत्मा मेरी रोशन हुई है। तेरे ही वचनों में शांति मिली है, आत्मा मेरी रोशन हुई है। वचन है तेरे दीपक मेरे मार्ग में मेरे उजियाला, वचन है तेरे दीपक मेरे मार्ग में मेरे उजियाला। तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन, तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन। तेरे ही वचनों से भूख बुझी है, आत्मा को मेरे भोजन मिला है। तेरे ही वचनों से भूख बुझी है, आत्मा को मेरे भोजन मिला है। सदा के लिए तृप्त हुआ है, नया जीवन दिया तेरे वचन ने। सदा के लिए तृप्त हुआ है, नया जीवन दिया तेरे वचन ने। तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन, तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन। सदा करूँगा ध्यान वचन का, रात और दिन उसे दिल में रखूँगा। सदा करूँगा ध्यान वचन का, रात और दिन उसे दिल में रखूँगा। जीवित प्रबल है तेरा वचन प्रभु मेरे आत्मा का रक्षक है। जीवित प्रबल है तेरा वचन प्रभु मेरी आत्मा का रक्षक है। तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन, तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन। तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन, तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। आता आपण त्या जिवंत परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत, म्हणून सर्वांनी उभंच राहायचं आहे आणि आपल्या पूर्ण अंतःकरणाने स्तुती आराधनेत भाग घ्यायचा आहे। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद द्या त्या परमेश्वराला, धन्यवाद जो परमेश्वर प्रेम आहे, होय जो परमेश्वर फक्त प्रेम आहे। होय प्रभू पहा त्या परमेश्वराने
आज पुन्हा एकदा आपल्याला जिवंत असं उठवलेलं आहे. धन्यवाद हा प्रभू. सुंदर दिवस त्याने आपल्याला दिलेला आहे. होय प्रभू. आज पुन्हा एकदा त्याने आपल्याला सूर्याचा प्रकाश दिलेला आहे. धन्यवाद. श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा दिलेली आहे. त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्या परमेश्वराची स्तुती करा, प्रशंसा कारण तो करतो. परमेश्वर आपला निर्माण करता आहे. होय प्रभू. तो आपला स्वर्गीय बाप आहे, जो आपल्यावर अमर्याद प्रेम करत आहे. धन्यवाद पहा, प्रभू. पुन्हा एकदा आपण त्याची स्तुती करावी, त्याच्या प्रेमाचा अनुभव घ्यावा, म्हणून त्याने आपल्याला एकत्रित केलेलं आहे. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. ह्या त्याच्या महान दयेबद्दल हृदयातून त्याची स्तुती करा. धन्यवाद. एकदा जोरात टाळ्या वाजून त्या परमेश्वराला उंचवा. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद. धन्यवाद हे महान पित्या. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद तुला. धन्यवाद तुला. धन्यवाद तुला. धन्यवाद. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या परमेश्वराच्या खऱ्या प्रेमाकडे, जो प्रेम तो परमेश्वर आपल्यापैकी प्रत्येकावर आज करत आहे. होय प्रभू. पहा त्या परमेश्वराने शब्दाच्या सामर्थ्याने या संपूर्ण विश्वाची रचना केली. धन्यवाद. पहा त्या परमेश्वराने आपल्यासाठी सर्व काही सुंदर आणि चांगलं असं निर्माण केलेलं आहे. धन्यवाद. आज या संपूर्ण सृष्टीद्वारे तो परमेश्वर आपल्या गरजा भागवत आहे. होय प्रभू. आज आपण जे काही खातो, जे काही वापरतो, ते सगळं त्या परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे. धन्यवाद. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्या परमेश्वराच्या नावाला उंचवा, प्रशंसा. कारण तो परमेश्वर महान आहे. होय तो परमेश्वर थोर आहे होय प्रभू. आणि तोच आपला खरा बाप आहे, हा जो स्वर्गात बसलेला आहे. पण तिथून देखील
तो आपल्या मुलांकडे पाहत असतो. धन्यवाद. सदैव त्याची दृष्टी आपल्याकडे लागलेली असते. होय प्रभू. तो आपल्याला कधीही विसरत नाही, कधीही तो आपल्याला टाकून देत नाही, तर प्रत्येक वेळी तो आपल्या बरोबर असतो. धन्यवाद. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याच्या नावाची स्तुती करा, प्रशंसा. त्याच्या नावाची प्रशंसा करा, धन्यवाद. कारण त्या परमेश्वराने आपल्याला सर्व काही चांगलं दिलेलं आहे. होय त्याने प्रभू. आपल्याला हे सुंदर शरीर दिलेलं आहे. या शरीरामध्ये त्यांनी प्रत्येक अव्यय आजपर्यंत कार्यरत ठेवलेला आहे. धन्यवाद. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. पहा, तोच परमेश्वर दररोज आपला सांभाळ करतो, होय प्रभू. कारण त्याचे स्वर्गदूत सदैव आपल्या रक्षणासाठी असतात. धन्यवाद. म्हणून त्या परमेश्वराची स्तुती करा. आज आपल्या जीवनात आपण यशस्वी आहोत, आपल्या कामामध्ये आपल्याला बरकत आहे, तर ते सर्व काही त्या परमेश्वरापासून आहे. होय कारण प्रभू. प्रत्येक उत्तम देण ही स्वर्गातून येते. धन्यवाद. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. स्वर्गीय त्याला पिता. सांगा की होय प्रभू, तू माझ्यावर खरं प्रेम केलेलं आहेस. होय प्रभू. तू माझ्यावर खरं प्रेम केलेलं आहेस. धन्यवाद तू प्रभू. मला सर्व काही देऊन आशीर्वादित केलेलं होय आहेस. प्रभू. मी मनापासून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद. मी तुझ्या नावाला उंचावितो, उंचावितो. कारण तू माझा बाप आहेस. होय तू प्रभू. माझा रक्षण करता आहेस. होय प्रभू. तू माझा स्वर्गीय पिता आहेस. होय प्रभू. मी हृदयातून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद. मी स्वर्गीय तुझी पिता. स्तुती करीतो. स्तुती मी करतो. तुझ्या नावाला उंचावितो. उंचावितो. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद पिता. स्वर्गीय पिता. धन्यवाद 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 स्वर्गीय पिता. पहले तो ये दुनिया रची, फिर जाए इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर जाए इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरी दया कैसे भूलेगी हमें, तेरा ही बनाया हुआ सारा जहां. तू ही रहे प्रभु मेरे संग में, जैसा तू है वैसा कोई दूजा है कहाँ. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरे सिवा कोई पाले ना हमें, तेरा ही दिखाया हुआ रास्ता चले. तू ही करे वो उजाला राह में, जहाँ जहाँ जाए प्रभु तेरा नाम ले. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तूने प्रभु जो दिखाई है हमें, सत्य की तरफ वो जाती डगर. इतनी दुआ है तुझसे प्रभु, हम सब लोगों पर तू रखना नजर. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. प्रभु दिया उसे वरदान. प्रभु दिया उसे वरदान. हा खरोखर त्या परमेश्वराने आपलं जीवन त्याच्या वरदानाने भरून काढलेलं आहे. धन्यवाद प्रभू. म्हणून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. कारण आपण पूर्वी अंधकारामध्ये होतो, आपल्याला सत्य ठाऊक नव्हतं,
होय प्रभू. आपण कुठे चाललो होतो हेही आपल्याला कळत नव्हतं. होय प्रभू. पण ज्या दिवशी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव मिळालं, त्याची सुवार्ता समजली, त्या दिवसापासून आपलं जीवन बदलत गेलं. धन्यवाद. आठवण करा त्याच्या महान प्रेमाची, की कशा प्रकारे त्याने आपल्या जीवनावर कृपा केलेली आहे, कशा प्रकारे त्याने आपल्याला आजारातून मुक्त केलेलं आहे. कारण आपण श्रापित जीवन जगत होतो, पण आज त्याचे सर्व आशीर्वादांनी त्याने आपल्याला भरलेलं आहे. होय प्रभू. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची स्वर्गीय शांती आपल्या अंतःकरणात दिलेली आहे. धन्यवाद प्रभू. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती करा, स्तुती कर. कारण हे जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे. होय प्रभू. त्याने आपल्याला खरं जीवन दिलेलं आहे. धन्यवाद. जीवनाचा मार्ग त्याने आपल्याला दाखवलेला आहे. होय प्रभू. सर्व श्रापातून, सर्व व्याधीतून त्यांनी आपल्याला मुक्त केलेलं आहे. धन्यवाद. आपण जो वर्षानुवर्ष त्या सैतानाची गुलामगिरी करत होतो, आपण जे आजारामध्ये पिडलेलो होतो, त्या सगळ्यातून त्या परमेश्वराने आपल्याला बाहेर काढलेलं आहे. आणि आज त्याच्या दिव्य प्रकाशात, त्याच्या प्रेमळ व्यंगेत आपल्याला ठेवलेलं आहे. धन्यवाद. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती करा, स्तुती कर. कारण त्या प्रभू येशूने आपलं जीवन पूर्णपणे बदललेलं आहे. होय प्रभू. त्याने आपल्याला अज्ञानातून त्याच्या ज्ञानामध्ये आणलेलं आहे. धन्यवाद. त्याने आपल्याला मरणातून जीवनामध्ये आणलेलं आहे. आपला आत्मा जो पापामुळे मेलेला होता, तो त्या प्रभूने पुन्हा एकदा जिवंत केलेला आहे. धन्यवाद. कारण त्याचंच वचन म्हणतं की जो कोणी त्याची वाणी ऐकेल तो जगेल. होय, त्या प्रभूने आपल्यावर फार प्रेम केलेलं आहे. होय प्रभू. हृदयातून त्याच्या प्रेमाची आठवण करा आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. कारण तोच आपला मुक्तिदाता आहे. होय प्रभू. तोच आपल्याला तारणारा आहे. होय प्रभू. त्याने आपल्याला वाचवलेला आहे. धन्यवाद प्रभू. त्या सैतानाच्या हातातून त्याने आपल्याला सोडवलेला आहे. धन्यवाद प्रभू. म्हणून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याची स्तुती करा, प्रशंसा त्याच्या नावाला उंचवा, उंचावे. कारण तोच आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार आहे. होय प्रभू. त्याने आपल्यासाठी स्वर्गामध्ये जागा तयार केलेली आहे धन्यवाद आणि आपली नावं त्यांनी जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहे. धन्यवाद प्रभू. म्हणून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याची स्तुती करा. पहा, त्याने आपल्याला अनंत जीवनाचं अभिवचन दिलेलं आहे. ही किती मोठी कृपा त्याने आपल्यावर केलेली आहे की आपण मरणानंतरही सदैव त्या देवाबरोबर आनंदित राहणार आहोत. आपण त्या स्वर्गात जिवंत राहणार आहोत. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. हृदयातून त्याची स्तुती करा. स्तुती करा. जोरात टाळ्या वाजून त्या प्रभू येशूच्या नावाला उंचवा. धन्यवाद प्रभू येशू. 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 धन्यवाद. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद. 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 मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा. पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला. भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला. कृषी मरुनी प्राण दिधला, कृषी मरुनी प्राण दिधला. तारी आले तू जगताला, मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेच्या सागरा. प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने. आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने. राज्य मोडिले सैतानाचे, राज्य मोडिले सैतानाचे. द्वार उघडले स्वर्गीचे, मानवाच्या उद्धारा. प्रभु
प्रभु दयेच्या सागरा. होय, खरोखर तो प्रभू प्रेमाचा सागर आहे. होय प्रभू. म्हणून तर त्याने मानव जातीवर एवढं प्रेम केलं की त्याने आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान देखील केलं. धन्यवाद प्रभेश. या त्याच्या क्रूसाजवळ, कारण तोच क्रूस आपल्या जीवनाचं सामर्थ्य आहे. होय प्रभू. तोच क्रूस आपल्या जीवनाची आशा आहे. पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे, आठवण करा त्याच्या बलिदानाची आणि हृदयातून त्याच्या नावाचा धन्यवाद करा. धन्यवाद प्रभेश. कारण त्या परमेश्वराने आपल्यासाठी सर्व काही सहन केलं. होय प्रभू. जे आपण पाप करत होतो, जे आपण नरकात पडणार होतो, ते आपल्याला वाचवण्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त तारण म्हणून या पृथ्वीवर अवतरला. पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्व पापांची शिक्षा स्वदेहावर घेतली. पाप आपण केलं होतं आणि संपूर्ण शिक्षा त्या प्रभू येशू ख्रिस्ताला झाली. होय प्रभू. आपल्याला सैतानाच्या हातातून सोडवण्यासाठी, त्या नरकाच्या अग्नीपासून वाचवण्यासाठी त्या प्रभू ख्रिस्ताच्या शरीरातून रक्त वाहत गेलं. आठवण करा त्याच्या प्रेमाची आणि त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद कारण प्रभेश. आपल्या शरीराने आपण पाप केलं, होय आपल्या बुद्धीने आपण वाईट विचार केले आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीवर चापकाचा मार देण्यात आला. होय प्रभू. पहा किती वेदना त्याने आपल्यासाठी सहन केल्या, किती दुःख त्याने आपल्याला वाचवण्यासाठी सहन केलं. त्याच्या हाता आणि पायामधून खिळे आर पार गेले अशासाठी की आपण बरं व्हावं. पहा त्याच्या प्रेमाकडे, तो लाकडी क्रूस घेऊन, म्हणजेच आपल्या पापाचं ओझं घेऊन तो परमेश्वर त्या काल्वरीची टेकडी चढला. होय प्रभू. तो पुन्हा पुन्हा पडत होता, पण आपल्याला मुक्त करण्यासाठी, आपले रोग बरे करण्यासाठी तो प्रभू पुन्हा पुन्हा उठला. आणि त्या प्रभूला पाण्याविना त्या क्रूसावर तडफडत आपला प्राण सोडावा लागला. कारण आपली पापं घाणेरडी होती, आपण अधर्मी होतो, पण आज त्याच्या रक्तात त्याने आपल्याला शुद्ध केलेलं आहे. धन्यवाद प्रभेश. त्याच्या रक्तात त्याने आज आपल्याला पवित्र आणि नीतिमान ठरवलेलं आहे. धन्यवाद प्रभेश. म्हणून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभेश. पहा आज आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याने आपल्याला मुक्ती दिलेली आहे, त्याबद्दल त्या धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याच्या प्रभेश. नावाला उंचवा, धन्यवाद. त्याचे आभार माना. आभार मानतो. मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम, मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम. चरणी में तूने जन्म लिया प्रभु, चरणी में तूने जन्म लिया प्रभु, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम. मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम. येशू दया का गहरा सागर, येशू दया का गहरा सागर, येशू है दाता महान, येशू है दाता महान, येशू है दाता महान. मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम,
निकार, हम है पापी निकार, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. आणि आता आत्म्याने त्या परमेश्वराची आराधना करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले गुडघे टेका. आपण त्या महान आणि जिवंत परमेश्वराची आराधना करणार आहोत. तो परमेश्वर जो सामर्थ्याने भरलेला आहे, होय प्रभू. जो प्रकाशाने भरलेला आहे, होय प्रभू. जो वैभवात ऐश्वर्यामध्ये आहे, त्या जिवंत आणि प्रेमळ पित्याची आराधना करा. कारण तो परमेश्वर महान आहे, तो परमेश्वर विश्वसनीय आहे. होय प्रभू. मनापासून त्याची उपासना करा. तो प्रभू येशू जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, त्याची आराधना करा. कारण तो अखिल पृथ्वीचा मुक्तिदाता आहे, होय. तो आपला वाचवणारा आहे. होय प्रभू. त्याच्या नावाला उंचवा, उंचावे. त्याच्या नावाचा धन्यवाद करा. धन्यवाद करतो. धन्यवाद द्या त्या पवित्र आत्म्याला, प्रभू. जो आत्मा आपल्या मध्यामध्ये वस्ती करतो, होय प्रभू. जो आपला खरा सहाय्यक, आपला कैवारी आहे. त्या त्रैक्य देवाची आराधना करा, त्याचीच उपासना करा. स्वर्गीय पित्या तुला सन्मान, तुझा गौरव, तुझी आराधना. स्वर्गीय पित्या तुला सन्मान, तुझा गौरव, तुझी आराधना. गौरवशाली महान पिता, दया तुझी सनातन. गौरवशाली महान पिता, दया तुझी सनातन. प्रभू येशू तुला सन्मान, तुझा गौरव, तुझी आराधना. प्रभू येशू तुला सन्मान, तुझा गौरव, तुझी आराधना. राजांचा तू राजा आहेस, प्रभूंचा तू प्रभू आहेस. राजांचा तू राजा आहेस, प्रभूंचा
हालेलुया 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 हालेलुया. होय तो आपला प्रेमळ प्रभू अगदी दुर्बळ अवस्थेत आपल्यासाठी त्या क्रूसावर मरण पावला. होय पण प्रभू. मरण आणि सैतान त्याच्यावर सत्ता चालवू शकला नाही. तर तो तिसऱ्या दिवशी गौरवाने पुन्हा एकदा जिवंत झाला धन्यवाद प्रभू येशू. आणि तो आजही जिवंत आहे. होय प्रभू. पहा त्याने आपल्याला त्याचा सत्याचा आत्मा दिलेला आहे आणि तोच पवित्र आत्मा आज पुन्हा एकदा आपल्यामध्ये येण्यासाठी तयार आहे. उघडा आपली अंतःकरणं आणि बोलावा त्या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये. पहा येत आहे तो पवित्र आत्मा. ये पवित्र आत्म्या ये पवित्र आत्म्या ये पवित्र ये आत्म्या पवित्र आत्म्या ये पवित्र इथे आत्म्या असलेल्या प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याने प्रभू. भरून सामर्थ्याने काढ. भरून तुझ्या काढ. शांतीने आम्हाला भरून शांतीने आम्हाला भरून तुझ्या काढ. आनंदाने आम्हाला भरून आनंदाने भरून काढ. काढ. तुझा प्रकाश घेऊन ये. तुझा प्रकाश तुझी घेऊन ये. धगधगती अग्नी घेऊन ये. धगधगती अग्नी घेऊन ये ये. पवित्र आत्म्या ये पवित्र पहा, आत्म्या येत आहे तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये प्रवेश करत आहे. ये पवित्र आत्म्या ये पवित्र आत्म्या ये पवित्र आत्म्या ये पवित्र आत्म्या स्वीकार करा त्या आत्म्याचा. स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. पावन आत्मा अंतर्यामी पावन आत्मा अंतर्यामी बरसा दो अपनी दया अपनी दया अपनी दया बरसा दो अपनी दया अपनी दया अपनी दया. पावन आत्मा अंतर्यामी पावन आत्मा अंतर्यामी बरसा दो अपनी कृपा अपनी कृपा अपनी कृपा बरसा दो अपनी कृपा अपनी कृपा अपनी कृपा. पावन आत्मा अंतर्यामी पावन आत्मा अंतर्यामी बरसा दो अपनी शांति अपनी शांति अपनी शांति बरसा दो अपनी शांति अपनी शांति अपनी शांति. पावन आत्मा अंतर्यामी पावन आत्मा
धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र धन्यवाद आत्मा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पान क्रमांक 48 मार्कचं शुभवर्तमान अध्याय 1 वचन 40 ते 45 मी वाचतो. कान देऊन ऐका. तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. तेव्हा लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला ताकीद देऊन लागलेच लावून दिले आणि सांगितले, पहा, कोणाला काही सांगू नको, तर जाऊन स्वतःच याजकाला दाखव आणि त्यास प्रमाण पटावे म्हणून तो आपल्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले अर्पण कर. पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला. तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक मनुष्य प्रभू येशूकडे आला आणि तो येशूला म्हणाला की आपली इच्छा असली तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहात. तो मनुष्य कुष्ठरोगी होता. त्याच्या शरीरावर कुष्ठ होतं. मराठीमध्ये आपण कोड म्हणतो, कोड किंवा कुष्ठ पूर्ण शरीराला. आणि तो येशूला म्हणतोय की आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. आपण मला शुद्ध करू शकता, आपण मला बरं करू शकता. आणि येशूला त्याचा कळवळा आला, दया आली. आणि मग येशूने त्याला स्पर्श केला आणि येशू म्हणाला, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. आणि त्याच क्षणाला त्याच्या शरीराचं कुष्ठ निघून गेलं. हालेलुया. आणि तो माणूस बरा झाला. तो मनुष्य 100% बरा झाला. मग येशूने त्याला ताकीद दिली. ताकीद म्हणजे इंग्रजीमध्ये वॉर्निंग. लोकांना ताकीद शब्द कळत नाही, पण वॉर्निंग शब्द कळतो. हालेलुया. येशूने त्याला वॉर्निंग दिली, ताकीद दिली की कोणालाही ह्याबद्दल सांगू नकोस. तू बरा झालेला आहेस हे कोणालाही सांगू नको. मी जे काही केलेलं आहे ते कोणालाही सांगू नको. पण याजकाला, याजक म्हणजे धर्मगुरू, याजकाला जाऊन दाखव आणि मोशेने जे अर्पण करायला सांगितलेलं आहे ते अर्पण कर. याजकाने तुझा स्वीकार करावा म्हणून. मोशेच्या काळामध्ये म्हणजे जुन्या कराराच्या काळामध्ये देवाने असा नियम केला होता की जे कोणी कुष्ठरोगी आहेत ते गावाबाहेर राहतील आणि ते बरे झाले की ते येऊन काहीतरी अर्पण करतील आणि मग त्यांचा गावामध्ये स्वीकार होईल. असा नियम यहुदी लोकांसाठी देवाने केला होता. म्हणून हे कुष्ठरोगी बाहेर राहायचे आणि ते जर बरे झाले तर ते येऊन एखादं अर्पण करायचे आणि मग त्यांच्या गावातल्या लोकांमध्ये समावेश व्हायचा. म्हणून येशूने त्याला सांगितलं, तू मोशेने नेमलेलं अर्पण कर आणि तू स्वतःला याजकाला दाखव, धर्मगुरूला दाखव आणि मग ते तुझ्या गावात लोकांमध्ये स्वीकार करतील. एवढं मात्र तू कर, पण लोकांना मात्र सांगू नकोस तू बरा कसा झालास. हालेलुया, हालेलुया,
हा माणूस मात्र लोकांना सांगत गेला, घोषणा करत गेला आणि त्यांनी एवढी घोषणा केली आणि एवढी प्रसिद्धी केली की येशूला शहरामध्ये उघडपणे जाता येईना, कारण लोक शहरामध्ये येशूची वाट बघायला लागले. आता येशू येईल, आता येशू येईल म्हणून हजारो लोक तिकडे जमले, मोठ्या संख्येने लोक तिकडे जमले आणि येशूला अगोदर माहीत होतं की माझ्यासाठी लोक जमलेले आहेत, म्हणून येशू उघडपणे शहरात जाऊ शकला नाही. तो अरण्यातच राहिला, जंगलातच राहिला. पण वचन पुढे म्हणतं, तरीसुद्धा चहूकडून लोक त्याच्याकडे आलेच. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू शहरात गेला नाही तरी देखील लोक त्याच्याकडे आले, त्याचा शोध करत आले, जंगलामध्ये आले, अरण्यामध्ये आले. येशू शहरात का गेला नाही? त्याला माहीत होतं की शहरात लोक मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि तो त्यांच्यात फिरू शकणार नाही, आणि म्हणून येशू शहरात गेला नाही. येशूने त्या माणसाला काय सांगितलं होतं की हे तू कोणाला सांगू नकोस, मी तुला बरं केलेलं आहे हे तू कोणाला सांगू नकोस. हालेलुया. त्या माणसाने येशूचं ऐकलं नाही, तो सांगत सुटला, सांगत सुटला, घोषणा करत राहिला, घोषणा करत राहिला, लोकांना सांगत सुटला. त्याने पुष्कळ प्रसिद्धी दिली आणि त्यामुळे पुष्कळ लोकांना माहीत पडलं येशूविषयी, येशूच्या सामर्थ्याविषयी, येशू करत असलेल्या चमत्काराविषयी. आणि म्हणून लोक मोठ्या संख्येने शहरामध्ये येशूची वाट बघत होते. येशूला जेव्हा कळलं की शहरात लोक माझी वाट बघतायत, तेव्हा येशू अरण्यातनं बाहेर पडलाच नाही, तो अरण्यातच राहिला, जंगलातच राहिला. लोकांनी शोध केला की येशू येत नाही आता शहरामध्ये, तो असेल कुठे. शोध करत करत लोक चहूकडून जंगलामध्ये पोहोचले, येशू जिकडे होता तिकडे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने त्या कुष्ठरोग्याला एका क्षणात बरं केलं होतं. एका क्षणात. माझी इच्छा आहे शुद्ध हो, आणि त्या क्षणाला त्याचा कुष्ठरोग निघून गेला होता. हालेलुया. याला आपण चमत्कार म्हणतो. दिस इज अ मिरॅकल. हा चमत्कार आहे, आणि नुसता चमत्कार नाही आहे, तर फायद्याचा चमत्कार आहे. हालेलुया. चमत्कार दोन प्रकारचे असू शकतात. उदाहरणार्थ, मी इकडे एका मोठ्या माणसाला टच बोलून खाली पाडलं, तर हा चमत्कार आहे, पण त्याने तुमचा फायदा काय होणार आहे? ज्याला आपण मराठीमध्ये नेत्रसुख म्हणतो, ते नेत्रसुख मिळेल, डोळ्यांना सुख मिळेल, बरोबर. नेत्रसुख मिळणार, मोठा माणूस पडताना बघायला मिळेल, वा छान, बरोबर. पण त्याच्यामुळे तुमचा मधुमेह जाईल का? डायबिटीज जाईल का? ब्लड प्रेशर जाईल का? तुमचा पगार वाढेल का? तुमची उंची वाढेल का? तुम्ही कायाचे गोरे होणार का? फायदा काय? मी म्हणालो एखाद्या डोंगराला, हे डोंगरा तू समुद्रात जा, डोंगर जो समुद्रात गेला, तुमचा फायदा काय? चमत्कार झालेला आहे, फायदा काय? पण इकडे कसा चमत्कार आहे? त्याचा कुष्ठरोग गेलेला आहे. हालेलुया. त्याचा कुष्ठरोग गेलेला आहे आणि हा फायदा आहे. आणि ही गोष्ट जी आहे ती गोष्ट सगळ्यांपर्यंत त्याने पोहोचवली. आता जर एवढा मोठा चमत्कार घडलेला आहे तर तो मनुष्य एक्साइट झालेला आहे. इंग्रजीमध्ये एक्साइट म्हणतात, मराठीमध्ये उत्साहित झालेला आहे, अतिशय उत्साहित झालेला आहे. त्याला वाटतं मी कोणाला सांगून कोणाला नाही. तो बेभान होऊन लोकांना सांगत सुटला, ऐका 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 ऐका, काय झालं काय? अरे मी बरा झालो, मी कुष्ठरोगी होतो. अरे कसा बरा झाला? फक्त येशूने मला स्पर्श केला आणि तो बोलला बरा हो, आणि बरा झालो. हालेलुया. तर कोणी सांगितलं असेल, अरे खरं असं होऊ शकतं का? त्याच्या स्पर्शाने काय कुष्ठरोग जातो? हो काय, मी खरोखर कुष्ठरोगी होतो. आणि मग कोणी सांगेल, अरे त्यांनी औषध दिलं असेल, अरे औषध वगैरे काही नाही. मग त्यांनी सांग किती तासाने तू बरा झालास? अरे तास कुठले, त्या क्षणाला बरा झालो. हा हालेलुया. हा माणूस सांगत सुटला, सांगत सुटला, सांगत सुटला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा एखादा चमत्कार होतो आणि तोही फायद्याचा चमत्कार होतो, ज्याच्यामुळे आपलं कल्याण होतं, ज्याच्यामुळे आपलं हित होतं, ज्याच्यामुळे आपल्याला काहीतरी मिळतं, साधतं, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काय करावं काय नाही, आपल्याला राहवत नाही सांगितल्या विना.
दुसऱ्यांना सांगितल्या विना राहवत नाही. आणि मग आपण सांगत सुटतो. आणि हा माणूस सांगत सुटला, घोषणा करत राहिला, घोषणा करत राहिला. आता घोषणेला इंग्लिशमध्ये अनाऊन्स म्हणतात. लोकांना आजकाल अनाऊन्स जास्त कळतं. हालेलुया. ही इव्हेंट अनाऊन्सिंग अनाऊन्सिंग अनाऊन्सिंग. काय अनाऊन्स केलं त्याने? की मी बरा झालो, मी चमत्काराने बरा झालो, मी एका क्षणात बरा झालो, येशूने मला फक्त स्पर्श केला, औषध नाही, काय नाही, काय नाही. हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने त्याला सांगितलं होतं की हे तू कोणाला सांगू नको. असं का सांगितलं? येशूने असं का सांगितलं समजून घ्यायचं तुम्हाला. येशूने अशासाठी सांगितलं की जर लोकांना कळलं तर लोक मोठ्या संख्येने हजर राहणार आणि मग येशूला फिरता येणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय होणार? चेंगराचेंगरी. काय होणार? भांडणं. माणसं कधी कधी जनावरांपेक्षा भयानक वागतात. आणि चेंगराचेंगरी होणार, भांडणं होणार, बेशिस्त होणार, काही कार्य होणार नाही. म्हणून येशूने सांगितलं लोकांना सांगू नकोस, कारण सांगितलं लोक मोठ्या प्रमाणात हजर राहतील. दॅट वॉज अ विजडम ऑफ गॉड. हे देवाचं शहाणपण आहे. हालेलुया, हालेलुया. दिवसा माणूस काम करतो, रात्री माणूस झोपतो, रात्री प्रकाश नसतो. हे देवाचं शहाणपण आहे. हालेलुया, हालेलुया. त्याने सगळं शहाणपणाने निर्माण केलेलं आहे. तेच देवाचं शहाणपण सांगतं की लोकांना सांगू नकोस, कारण सांगितलं तर काय होणार त्या माणसाला माहीत नव्हतं, येशूला माहीत होतं. हालेलुया, हालेलुया. आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी शहरात जमली. लोक बघायला आले येशू कुठे आहे. कारण कोणाचं पोटात दुखत होतं, कोणाला दमा होता, कोणाला त्वचारोग होता, अजून आजार होते. त्यांना वाटलं आता आम्ही पण बरे होऊ. आणि मग सगळे मोठ्या आशेने, अपेक्षेने शहरात गोळा झाले. पण येशू मात्र शहरात आलाच नाही. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणी, येशू शहरात आलाच नाही. याचं कारण असं, त्याला गोंधळ नको होता, त्याला चेंगराचेंगरी नको होती, त्याला भांडणं नको होती, त्याला अव्यवस्थितपणा नको होता, त्याला बेशिस्त नको होती. आणि अशा वेळेला काम काही होत नाही आहे. म्हणून येशूने शहरात येणं टाळलं. शहरात येणं त्याने टाळलं. कारण शहरात तो आला असता चांगलं काही झालं नसतं, वाईटच झालं असतं. हालेलुया, हालेलुया. हे देवाचं शहाणपण आहे. तो आहे तिकडेच राहिला, अरण्यातच राहिला, जंगलातच राहिला, अशासाठी की सगळे लोक त्याच्यापर्यंत पोहोचू नयेत. हालेलुया, हालेलुया. वचन पुढे म्हणतं, तरीही चहूकडून लोक त्याच्याकडे आलेच. हालेलुया, हालेलुया. लोक एवढे एवढे आतुर झाले होते, एवढे कासावीस झाले होते जीवनाला, की त्यांना कुठेतरी आशा हवी होती. 15 वर्षे अंगाला कातडी रोग आहे, चर्मरोग आहे, म्हणजे त्वचा रोग आहे. खाजवून खाजवून माणूस थकलेला आहे. कोणीतरी सांगतं की येशू बरं करणार, तो माणूस कुठेही जायला तयार असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लांबून लोक काय येतात? कारण त्यांना आजारमुक्ती हवी आहे, व्याधीमुक्ती हवी आहे, दुःखमुक्ती हवी आहे, अश्रुमुक्ती हवी आहे, शांती हवी आहे, अस्वस्थता नको, जीवनात ताणतणाव नको, कुणालाही जीवनात रडायचं नाही आहे आणि अश्रू ढाळायचे नाही आहेत. प्रत्येकाला आनंद हवा आहे, खरा आनंद हवा आहे, खरी शांती हवी आहे. त्यासाठी माणूस तडफडतो आहे, धडपडतो आहे, श्रम करतो आहे, घाम गाळतो आहे. आणि म्हणून ती माणसं शोध घेत होती, कुठे असेल येशू, कुठे आहे येशू. ज्यांना बातमी कळली की तो अरण्यामध्ये आहे, अमुक जंगलामध्ये आहे, ती सगळी माणसं येशूपर्यंत पोहोचली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या उतार्यातनं आपण काय शहाणपण घेत आहोत, देवाचं काय ज्ञान घेत आहोत. पहिली गोष्ट अशी की जर आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, आपल्याकडे जर
मूलभूत सुविधा नाही आहेत, तर आपण पुष्कळ लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. येशूला नको होतं का की लोकांना त्याच्याविषयी कळावं? येशूची इच्छा नव्हती का की लोकांना त्याच्याविषयी कळावं? त्याची इच्छा होती, पण त्याला ते शक्य नव्हतं. त्याची इच्छा होती की सगळ्या ठिकाणी त्याचं नाव पसरावं, लोकांना त्याच्याविषयी कळावं, आणि तरीही त्यांनी त्या माणसाला बंद केलं. हालेलुया, हालेलुया. येशू अरण्यातच राहिला, शहरात गेला नाही, कारण शहरात काय होतं त्याला माहीत होतं. शहरामध्ये लोक मोठ्या संख्येने जमलेले आहेत. मी गेलो की चेंगराचेंगरी सुरू होणार, मी गेलो की मारामारी सुरू होणार, हे सगळं त्याला माहीत होतं, म्हणून तो अरण्यातच राहिला, शहरात गेला नाही. हे मी तुम्हाला अशासाठी सांगतोय की तुमची ट्यूब पेटली पाहिजे. पुष्कळ लोकांची ट्यूब पेटत नाही, त्यांना वाटतं हे सगळं सहज शक्य आहे. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे तेवढं सोपं काम नाही आहे. येशू स्वतः शहरात जाणं टाळतो. हालेलुया, 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 हालेलुया. जे त्याला शारीरिकदृष्ट्या शक्य नव्हतं ते त्याने टाळलेलं आहे. शारीरिकदृष्ट्या त्याला एवढ्या लोकांना तोंड देता येणार नाही हे त्याला माहीत आहे. अव्यवस्था होणार त्याला माहीत आहे, बेशिस्त होणार त्याला माहीत आहे, म्हणून त्याने शहरात जाणं टाळलं. आता पुढचा प्रश्न, एका माणसाने प्रसिद्धी देऊन एवढे लोक कसे आले? हालेलुया, हालेलुया. एका माणसाने सांगून एवढे लोक कसे आले? ह्याचं कारण असं, तो माणूस बोलत गेला, बोलत गेला, बोलत गेला. बिचारा जेवला नसेल, झोपला नसेल, पण लोकांना सांगत असेल, आणि तिकडे बसलेलं ना लोक बरे होतात, आणि मग कॅन्सर जातो, HIV पण जातो, आणि काय असं कोणी ऐकेल? अरे तुला काय सांगू, काय पॉवर आहे बाबा. एक माणूस टच बोलतो आणि 50 माणसं खाली पडतात. हो, मी डोळ्याने बघितलं, मी डोळ्याने बघितलं. असं तुम्ही सांगत नाही, तुमच्या बोलण्यात आवेश नाही आहे. ह्याचं कारण काय? नीट कान देऊ नये का? माणसांची हृदय देवाच्या बाबतीत दगडासारखी झालेली आहेत. देवाच्या बाबतीत आमचं हृदय कसं आहे? दगडासारखं आहे. देवाच्या गोष्टीमध्ये आम्हाला स्वारस्य नाही आहे, इंटरेस्ट नाही आहे, उत्सुकता नाही आहे, जोश नाही आहे, जोम नाही आहे. देवाच्या बाबतीत आम्ही कठीण हृदयाचे झालेलो आहोत. बाकी काय सांगायचं असेल, नवीन मोबाईल निघाला, अरे काय मोबाईल आहे, काय सॉलिड आहे रे. नवीन कार आली, काय कार आहे, काय धावते रे, बाबा बाबा. आणि इकडे आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये कॅन्सर बरे होतात. तुम्ही कधी असं सांगितलं, अरे काय पॉवर आहे? कोणी सांगत नाही असा. तुम्ही मला सांगाल, ब्रदर तुम्ही कधी बघायला आलात? आम्ही सांगतो की नाही? मला समजतं की नाही? तुम्ही सांगत नाही असं. हालेलुया, हालेलुया. तुमच्याकडे आवेश नाही आहे, जोश नाही आहे, जोम नाही आहे. तुम्ही लोकांना येशूविषयी जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही अतिशय कुल्ली सांगता. यू स्पीक व्हेरी कुल्ली, थंडपणाने सांगता. हालेलुया, हालेलुया. त्या एका माणसाने पुऱ्या शहराला सांगितलं. येस, हालेलुया. लोकांची हृदय दगडासारखी का झालेली आहे? लोकांचा विश्वास बसत नाहीये की आज चमत्कार घडत आहेत. हालेलुया. लोकांचा विश्वास बसत नाही आहे की आज चमत्कार घडत आहेत. त्यांना असं वाटतं चमत्कार घडणार कसे, कुठे घडतात? चमत्कार घडत नाही, देव अस्तित्वात नाही आहे, आजारी बरे होत नाही आहेत. अशा गोष्टी कानाने ऐकतात, डोळ्याने बघतात, आणि म्हणून लोकांना वाटतं हे सगळं खोटं आहे. हा माणूस जाऊन आला ना, सगळं खोटं आहे, आजारी बरे होत नाहीत, म्हणून लोक इंटरेस्ट घेत नाहीत. हालेलुया, हालेलुया. चौथं महत्त्वाचं कारण, आजकाल लोक बिझी आहेत. त्या काळचे लोक बिझी नव्हते. त्या काळी काय करायचे लोक? शेती करायचे, गुरं पाळायचे, मेंढरं पाळायचे, ती त्यांची उपजीविका होती. दॅट्स ऑल. शेती करणं, गुरं पाळणं, मेंढरं पाळणं फार फार तर सुतारकी होती. पण वेल्डिंग नव्हतं, फॅब्रिकेशन नव्हतं. सुतारकी असणार, चांभारचा धंदा असणार, व्यवसाय मिनिमम होते. लोक बिझी नव्हती. आजकाल काय झालेत? लोक बिझी आहेत. लोकांना देवाबद्दल ऐकण्यासाठी वेळ नाही आहे.
दे आर बिझी विथ देअर ओन ॲक्टिव्हिटीज. स्वतःच्या कामामध्ये लोक गुंतलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला जर देवाने निवडलेलं आहे तर आपली जबाबदारी आहे. मला जेव्हा येशूविषयी कळलं, सत्य कळलं, मी नोकरी सोडून दिली. मी नोकरी सोडून हे काम सुरू केलं. मी जर नोकरी करत असतो तुमची माझी गाठभेट झाली नसती. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला जर खरोखर येशूच्या कार्यामध्ये भाग घ्यायचा असेल, तुम्ही ते हिरिरीने भाग घेतला पाहिजे, उत्साहाने घेतला पाहिजे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने घेतला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. घरी गेल्यावर स्वस्थ बसू नका, लोकांना सांगत जा, सांगत जा. आणि आपल्याकडे पुष्कळ माध्यमं आहेत. सगळ्यांनी इकडे यायलाच पाहिजे असं नाही. टेलिफोन प्रेयर आहे, व्हिडिओ CD आहे, ऑडिओ टेप आहे, TV कार्यक्रम आहेत. जेवढ्यापर्यंत पोहोचता येईल तेवढ्यापर्यंत पोहोचत जा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमचं नाव काय? कृष्णा लखमा उराडे, मुक्काम वाघाडे. काय तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष अशी आहे, मला काही केंद्रामध्ये म्हणजे प्रार्थनेला जावं असं काही वाटतच नव्हतं. मला येण जाण म्हणजे ताडी प्यायला जायचो, ये जायचं, दुसरं काही काम झालं तिकडे जायचो मी. पण असे कामच म्हणजे मला यावं असं वाटत नाही. मला सांगितलं तरी मला चीड यायची. पण शिष्ट बोलले काही ते प्रार्थनेला आपलं जावं. तर मी तुमची पत्नी आहे, त्यांनी सांगितलं इथे प्रार्थनेला येऊया. हां म्हणे मी नाही येत. तर म्हणा इथे लग्न आहे लिखण्यामध्ये, आमचे नातेवाईक आहेत ना, लग्न आहे तर लग्नामध्ये जाऊ. आणि मी खुश लग्नामध्ये आलो असं जातो आता. आणि ते फसून इकडे घेऊन आले, तेव्हा मी बघले अरे ते तर मला नाराज पण झालं, काय इकडे कशाला घेऊन आलं असं माझं वाटतच नाही. असं म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं निकडेमध्ये लग्न आहे तर लग्नाला जाऊया, तुम्हाला बरं वाटलं लग्नाला जाऊया, का लग्नात जाऊ. मग तिकडे घेऊन आले तरी सोमवार मंगळवारपर्यंत मला काहीच समजत नाही. मग बुधवारी म्हणजे ते फसवून तुम्हाला शिबिराला लग्नाला जाऊ म्हणून ते इथे शिबिराला घेऊन आले. मला इथे घेऊन आले तर सोमवार मंगळवार मला काहीच वाटत असं नाही, काही समजतच नाही. पण बुधवारी साधारण थोडं थोडं डोक्यात दिसे आलं, समजत गेलं. आणि त्याच्यावर पण मला राग यायचा, मला कशाला इकडे घेऊन जाता असं बोलायचं. आमच्या घराचं होतं ते भरायचे, तिथंही जात नाही. फक्त उठलो का ताडी पिली, 2-3 ग्लास पिली का चलो घरी, असं करायचं. पण जा असं वाटत नाही. पण ते इथे घेऊन आलं तेव्हापासून माझी बंद झाली. तुम्ही निवासी शिबिरमध्ये आले, प्रभू येशूची दया झाली, आता तुमचं दारूचं आणि ताडीचं व्यसन सुटलेलं आहे. हा इथेच सुटली, सगळे माझं बंद इथेच झालं. किती वर्ष तुम्ही दारू पित होता? पित होतं म्हणजे असं नेहमीचं पित नाही, पण म्हणजे अधिमध्ये पियायचो. असं कोणी पाहुणा आला तेव्हा पियायचो, नाही तर माझं मन बोललं तर 2-2, 3-3 महिने तर जायचो मी पियायचं. पित राहायचे असे पित राहायचं. मग ते कामाला काही मला सूचना पडतच नाही, कामाला जायला वाटायचं नाही वाटत नाही. घरचं काम काही ते पण वाटत नाही, का करू काही समजतच नाही. फक्त पिली जाऊन झोपून राहायचं बस. दुपारी उठलं की परत जायचं. आणि तुम्ही मिसेस तुमच्या बायकोला त्रास पण द्यायचे? हां तसं म्हणजे काय आता ते नादामध्ये काय बोलत पण असं, ते का मला समजून येत नाही. बोलायचं म्हणजे बोलायचं, ते का काही पण बोललं पण मला समजत नाही का बोललो असं. मग ते सकाळी सांगायचे, ते मग कानेमाने धरतच नाही. उठलो का चलो ताडीचे पट आहेत, चाललं तिकडे 2-3 ग्लास पिले का घरी जाऊन झोपायचं. ह्या परिस्थिती माझी झाली होती. पण इथं आणलं तेव्हापासून बंद झालं. प्रभू येशूने खूप मोठी दया केली आणि तुम्हाला इतक्या वर्षाच्या ताडीच्या व्यसनातून, दारूच्या व्यसनातून बाहेर काढलं. हो, लग्नाच्या अगोदरपासून पित होता? लग्नाच्या अगोदर पण पेसून पित होतो, पण सहसा एवढं जास्त नव्हतं पित. असं लग्नानंतर जास्त प्यायला लागले. नंतर हे मग माझी मुलं मला मोठी झाली ते मग पिया लागलो. असं आता काय ती पोरं शिकवली तेव्हापर्यंत नाही पित होतं. शिकवलं पोरे, D.Ed शिकवलं, सगळं पोरांना शिकवलं. एक मास्तर आहे, एक डहाणूला जातो तिकडे सोसायटी कंपनीमध्ये लागलेला आहे. असे म्हणजे ते कामाला नोकरीला पण लागले ना. तुम्ही काय काम करा? आता माझी ते मनात चाललं का पितो असं. ते काय नाही माझं तसंच होतं असं. पण ते आता गेलं, मनाचे निघून गेलं, आता काही मला वाटत नाही. प्रभू येशूने तुम्हाला व्यसनातून मुक्त केलं. हां. कधीपासून तुमचे पती दारू प्यायचे? तो मला आणल्यावर म्हणजे 40 वर्ष झाली. माझे मोठे मुलाला, तुमचा मोठा मुलगा 40 वर्षाचा आहे. त्यापासून तो नशा घ्यायचा. घरी आला का मला कुटमार करायचा, पैसे दे,
मला 10 रुपयाला दे, 10 दे, 20 दे, मी देणार नाही का मला मारायचा, मारहाण करायचा. अशी प्रार्थनाला बसायची. तो मला सामर्थ्य याचा तर सांगायचा, अशी करू नको, तुझे मी डानकानी मारीन, असं मला बोलायचा. म्हणजे काठीने मारीन. तर मी देवाला सांगायची, देवा आज याचं मन बदलून काढ, याचं मन शांत कर, अशी मी देवाला सांगायची. मी देवाला मनात बोलायची का मला मारायला यायचा का तो गपचूप निघून दारी जायचा. असं किती पण ना मी सांगायची. तेल पाणी आशीर्वादी करायची, जेवण द्यायची. जेवणसुद्धा माझा खात नाही, रात्रभर भूकपाशी राहतो. म्हणजे ज्या जेवणात तुम्ही प्रार्थनेचं तेल किंवा पाणी टाकलं तर ते जेवण ते जेवायचेच नाही. जेवायचं, उपाशी राहायचे, अशीच राहायचं. म्हणजे जेवण जेवत नव्हते ना. पाणी पण त्या तेल पाणी कर. मी त्यांना सांगायचे का मी प्रार्थनेचं तेल टाकलंय? नाही. त्यांना कसं कळायचं? नाही सांगत ना. पाणी ठेवायची तांब्यात, त्यावर बसी ठेवायची. रात्रभर आम्ही घरात झोपवत होत नाही, ओट्यावर झोपायचा. पाणी ठेवायची तर पाणी रात्रभर ती तांब्याभर पाणी नाही पेत. आशीर्वादित पाणी प्यायचंच नाही, पेतूच नाही. देवा माझ्या नवऱ्याला सैतानाने पसाळलं, देवा त्याचा मन तूच बदल, अशी मी देवाला सांगायची. आज नाही उद्या देव माझा सुधरवलूच, माझा नवरा मंदिरात गुडघं घालूच. तुमचा विश्वास होता येशू समोर तुमचे पती गुडघे टेकतील. असं आमचा झगडमाड काम नाही करायचं का, काहीच नाही घरात करायचं. दारू ताडी वगैरे पिल्यानंतर काम वगैरे करायचं नाही करत. ओढा त्रास मला द्यायचं, त्रास द्यायचं तरी लढत जायची. त्याला जेवण पाणी मी घाला चालूच, त्याच्यासाठी माझी प्रार्थना चालूच. तर मी काय सांगायची, चल आपले निघण्याला लग्न आहेत, तर लग्नाला मी जायची. मी स्वयंपाक आहेत अशी मी त्याला बोलली, देवा समोर आज उघड कर, तर चल भाजी मी कापून लागेन, असा तो बोलायचा. म्हणजे तुम्ही त्यांना सांगितलं शिबिरात जायचं, तुम्ही सांगितलं लग्नाला जायचं, तिथे मी स्वयंपाक करणार ना. त्याच्यावर आलो, वधण्याला येऊन उतरलो, गाडी नाही भेट. परत तो या कानमेन करायचं, ताव देवा कुठली पण आपल्या प्रार्थनाचे वाल्याची गाडी मला भेटा पाहिजे. तशी ये मोठे वाड्याची देवघरच तिकूनची माणसं आली, त्या आम्हाला रिक्षात इथं परत आणला. इथं सोडला तर आता मोठं माझ्यावर डोलं काढायला लागला. म्हणजे इथं तू घेऊन आलीस, बरं प्रार्थना आपली झाली, जेवण झालं, दे पैसे मी चाललो घरी, असं मला सांगायचा. कपडं नाही धुवेल, अंग नाही धुवेल, दे मी चाललो. तुम्ही तसंच त्यांना आणलं होतं, ते दारू रात्री पिऊन दुसऱ्या दिवशी सोमवारी तुम्ही तसंच आणलं त्यांना? धवेल त्यांनी, पण तो इथं मला बोलायचा असं. हां, ते गेला तसा मी तो ना मुंबईचा बर्दर आला होता, तो त्याला मी बोलली काय माझा नवरा ते थांबत नाही. कुळे ब्रदरांना तुम्ही सांगितलं, तर त्यांनी नाव विचारलं का तुझे नवऱ्याचं नाव काय, तर मी सांगलं कृष्णालक मावराडे आहेत. तसं त्यांनी प्रार्थना केलं, शांत राहिला. जे दिवस गेलो ते दिवस मा काहीच नाही त्यांनी केलं ना. ते दिसा पाहिजे माझ्या घराचं भांडण पण निघून गेला, माझ्या घरात शांत आहे. आता बुधवारी त्या शिबिरानंतर प्रभू येशूची दया झाली, त्यांचं व्यसन सुटलेलं आहे आणि त्या तर राहतात व्यवस्थित. आता चांगला आहे, व्यवस्थित आहे, तुम्हाला त्रास देत नाही? त्रास नाही देत. आता मी देवाला धन्यवाद देतोच आहेत. देवा माझा नवरा बरा केलास, कामधंद्याला लागला, कामधंदा करत आहे. आता कामाला आता कामाला जातात? हो. काय काम करतात? नाही, शेतीचाच आम्ही काम करू. शेतीचाच काम करू. अगोदर दारू प्यायचे त्यावेळी शेतीकडे बघायचे नाही? शेतीचा काम पण नाही करत, कुठं पण फिरायचा. 12 वाजलं का दुपारच्या आला घरी, दे जेवण दे पाणी, का परत टाईम टलला का गेला का संध्याकाळी 8 वाजता रातचे घरी यायचा. का परत नाही जेवण दिला तर मला तर घराची शेपाटून काढायचा. हां, असं ते इतका काळ तुम्ही हा त्रास सहन केला का? फार मी सहन केला. किती मला शिव्या दे, मारहाण कर, तरी पण मी देवाला सांग, ये मला नवरा नाही मारत, ये मला सैतान मारतो. बरोबर बोललात. अशी मी देवाला हाक मारायची, देवा त्याचं मन तू बदलूनच काढ. तुम्ही तुमच्या नवऱ्यावर मनापासून प्रेम केलं आणि तुमच्या प्रार्थनेद्वारे देवाने त्यांना बदललं. त्याला सुद्धा पाणी नाही पिता येत होता, पेज नाही पिता येत होती. एक दिवस द्राक्षाचं पाणी चोरलं ना, त्याला मी पाणी दिलं. एक दिवस केला दिला, म्हणजे खातात नाहीत, कन्सरी म्हणून पेन खाता नाहीत. म्हणजे त्यांना काही त्रास झाला होता?
हां म्हणजे वांती व्हायची, पाणी नाही ठेरायचा. दारू जास्त पिल्याने त्यावेळी तसं व्हायचं. हां तर त्याच्याबद्दल मग आम्ही एक दिवस मोठा मुलगा माझा आहे मास्तर, तो आला घरी. तर त्यांनी केली द्राक्ष आणली ती, तर सुद्धा द्राक्ष खाता नाही येत त्याला, केला खाता नाही येत. तर ती द्राक्षाचं पाणी केला ना, त्याला मी पाजलं ना, त्यात आशीर्वादी टाकलं, असं करून ना पाजला, तसा त्याची वांती बंद झाली. प्रभूने तुमच्या प्रार्थनेद्वारे त्यांना बरं केलं. बाबा तुम्ही आता पूर्ण व्यसनातून मुक्त आहात. मला आता चांगलं आहे. देवाने माझ्यावर दया केली. मी पेत होतं म्हणजे मला इकडे या वाटतच नव्हता. पण ते इथं आणल्यापासून मला देवाने त्याच्या अंगीकार घेतले, माझं मन बदलून काढलं आणि आता मला चांगलं आहे. आता पिया वाटत नाही, काय नाही. आता कोणत्या दिवशी येते हे आठवणच करत राहतो मी. का रविवारी आमच्याकडे पण तिथे पण जात नव्हतं. तिथे जायला निघालो ना का मला जायचं मनच नाही वाटत, का निघालो का मी बाहेर जायचं. आता तुम्ही दारूच्या इथे जात नाही, टाळीच्या इथे जात नाही. आता ताळीकडे जाते, ताळीच्या पट्यात जात नाही, का कुठेच जात नाही. आता तुम्ही प्रार्थनेला येता स्वतःहून. हां आता आम्ही स्वतःहून प्रार्थना येतो ना. म्हणजे आता तुम्ही प्रार्थनेमध्ये वाढताय. हां प्रभू येशूने यांना व्यसनातून मुक्त केलं. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव काय भाऊ? चंद्रकांत चैत्या खडपडे. काय साक्ष आहे? आमचे ते भातात जे आहे, म्हणजे 20 किलो भात आणला होता. तर ते भात मन पुरेल का नाही पुरेल असा आमचा झाला होता विश्वास. कमी हजार झाला होता. तर ते भात आवून उरलं, पण दुसरा एक खाचार निघाला. तुमची जमीन किती आहे? 1 एकर होती. हां तर ते आवून मग झालं, पिकलं, पण त्याला पीक आलं 40 गोणीचे वर. 40 गोणी झाल्या सर. 40 गोणी? हां 40 गोणी. मी पण विचारला. आणि तुमचे काय साक्ष आहे? माझे साक्ष म्हणजे 20-25 वरून पडलं होतं झाडावरून. कामार गेला होता, तर इकडं लागलं आहे बघा. हे एक मिनिट, हे जे लागलेलं दिसतंय ते तुम्ही झाडावरून पडला म्हणून? हां इकडं पण टाचे पडलेत. ये दवाखान्यात. एक मिनटं वर करा व्यवस्थित, लोकांना दिसू दे. हे जे पडलं म्हणजे झाडावरून पडल्यामुळे टाके बसले? हां झाडावरून पडला होता. कधी पडलेला तुम्ही? म्हणजे महिना झाला. 1 महिन्यापूर्वी? तर मी एकच रात्री काढला दवाखान्यात. डॉक्टरला सांगितलं मला सुट्टी देऊन टाका, मी चाललो घरी. तुम्ही काय केलं त्या काळामध्ये? मी काय इथं तेल पाणी घेऊन गेला, तेल पाणीत लावतो. आणि ते आता पूर्ण बरं झालं? बरं झालं. दुखत होता हात? दुखत होता. आणि हे त्रास पूर्ण बरं झालं. तुझी काय साक्ष आहे? ही तुमची मुलगी आहे? माझे नाव ऋतिका चंद्रकांत खरपडे. मी 10वीला होती. मी शाळेत असायची तेव्हा सतत आजारी पडायची. मी घरी यायची तर मला इथे प्रार्थनेला आणायची आई आणि बाबा. आई पण प्रार्थना करायची आणि मी पण. आणि मला असं वाटायचं की मी 10वीला नापास होईन, पण नापास नाही मी झाली. काल आमचा रिजल्ट लागला, मला 98% पडले. आम्ही काल रिजल्ट बघितलं, त्याबद्दल मी येशूला धन्यवाद देत आहे. 98? हो. एवढे टक्के मिळाले? हो. म्हणून माझा नवरा पडला तर मला टेन्शन लागला. माझी पोरा होती 2 घरा बारकी, त्याला स्वयंपाक नाही बनवायला. मग मी त्याला तो कामाला जायला, तो येऊन जेवण देऊन जातो, पण त्याची जोडीला कोणी नाही होता. मग मी बोलली, प्रार्थना करत राहिली, मी त्याला त्या घेऊन देईल का देवा, त्याला माझे हातीकाठी दे, शक्ती दे. उद्या डॉक्टर आले नाही तर त्याला उठून बसव खाटावरशी. सकाळची तर तो उठून ना बसला खाटावरशी ना, लगेच बोलायला लागले डॉक्टर का हो बाबा ओढा लागेल, डोक्यात ना तो लागेल, हाताची लागेल, कसं काय उठून बसायला लागला. तर हो बाबा, एक होती ती, त्यांना मार लागल्यामुळे ते उठून बसू शकत नव्हते, नाही बसत होतं. लगी पण तसंच करायचा तो. मग एवढा त्रास होता. मग दुसरे दिवस तो उठला. मी सांगला बरं आम्ही बारकी पोरं आहेत, स्वयंपाक बनवाय नाही कोणी, आम्ही बरं जाऊ. तर ती बोलली तुम्ही जा घेऊन, पण पटा सोडायला या. तर आम्ही बरं जाऊ नाही येऊ. तर आम्ही दुसऱ्या दिवस गेलो पटा सोडायला. दुसऱ्या दिवस आलो, पटा सोडला घेऊन ना. मग तिसरे दिवस तर आम्ही गेलोच नाही. आम्हाला 5-6 दिवस बोलवला, गेलोच नाही ना. ज्या काय आम्ही होता भाजीपाला सगळं त्यांनी खाला, तरी देवाने त्याचा अख्खा पूर्ण सुकून गेला.
आता प्रभूच्या दयेने त्यांची जखम पूर्ण सुकली, सुकून गेली, पूर्ण सुकून गेली. आणि तुमच्या मुलीला एवढे तुमची मुलगी सतत आजारी असायची? आजारी राहायची. तिकडे शहापूरला आहेत घाईला चालत. मग ते तिकडं पण ते डॉक्टरचे याचं ये मास्तर काय तुमच्या मुलीला काहीच आजार नाही, नुसती पाण्याची बाटली लावायची तर ही बेसूद पडायची. म्हणून आम्ही प्रार्थना करून मग घरी आणू. तसं करून इथं आणलो ते. आता माझी पोडी ओढे जारी पडायची ना, आता तिला मार्क किती पडती देवा पास कर म्हणून तिला आता जास्ती मार्क पडले ना, ते देवाने पास केलं. प्रभूने यांच्या जीवनात कार्य केलं. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भावाचं नाव विष्णू करबट आहे. हे आपली स्वतःची साक्ष सांगत आहे. हे सांगत आहे की यांचा साखरपुडा होता. हे वीटभट्टीमध्ये काम करतात. 6-7 महिने यांनी वीटभट्टीमध्ये काम केलं होतं आणि त्याच्या शेटकडे त्यांनी साखरपुड्यासाठी पैसे मागितले होते. 50,000 रुपये घेतलेले होते कर्ज. पण त्यांचा शेठ सांगत होता की तू 50,000 रुपये मागत आहेस करा, मी तुला देत आहे, पण तुझा तेवढा पगार निघणार नाही आहे. परंतु हे भाऊ सांगतात आहे की यांचा विश्वास होता. हे जेव्हा वीटभट्टीमध्ये काम करायचे, हे सांगतात की तिथं ते यूट्यूबवर आपली प्रार्थना पाहत राहायचे आणि सतत प्रभू येशूकडे प्रार्थना करत होते की प्रभू येशू या वीटभट्टीमध्ये काम करत असताना तुम्हाला सहाय्य कर, तुम्हाला ताकद दे, तुम्हाला शक्ती दे. आणि त्याद्वारे प्रभू येशूची दया झाली आणि यांना तिथं प्रभू येशूने ताकद शक्ती दिली. आणि हे सांगतात आहे की जेव्हा यांच्या शेठने यांचा पगार काढला तेव्हा हे भाऊ सांगत आहे की तो पगार त्यांचं जे 50,000 रुपये कर्ज त्यांनी घेतलं होतं ते 50,000 फेडूनसुद्धा हे वरून एक्स्ट्रा 45,000 रुपये त्यांचे शेठकडे निघालेले आहेत. आणि प्रभू येशूने त्यांच्यावर महान दया करून त्यांना आशीर्वाद केला आहे आणि त्यांचा साखरपुडा देखील व्यवस्थित झालेला आहे. म्हणून हे भाऊ प्रभू येशूचे आभार मानतात. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुम्ही सांगतात आहे की तुम्हाला साखरपुड्यासाठी 50,000 रुपये जरूरत होती. तुम्ही दिवस रात्र वीटभट्टीवर काम करायचे आणि काम करताना तुम्ही सांगता की मी सतत 24 तास प्रभू येशूचं गाणं गात होतो, प्रभू येशूची स्तुती करत होतो आणि प्रभू येशूला सांगत होतो की प्रभू येशू ताकद देणारा तूच आहेस, अशी तुम्ही प्रार्थना करत होता आणि यूट्यूबवरची प्रार्थना देखील त्या वीटभट्टीवर ऐकत होता. हो. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला थोडं दुःख असते तरी पण म्हणजे आम्हाला म्हणजे थोडा शांत. म्हणजे तुम्हाला त्यावेळेला त्रास देखील होत होता काम करताना, परत प्रभू येशू तुम्ही स्तुती करत होता. हो. आणि जेव्हा तुमचा शेठकडे तुम्ही गेलात पैसे मागण्यासाठी, तुम्हाला पैसे दिले, त्याच्या जेव्हा तुमचा तो पगार काढण्यात आला त्याच्यानंतर काय झालं? तो बोलते काय विषय तुझं पैसे नाही निघणार आहे. त्याचे पण जीवनात म्हणजे दुखदुखा होता शेठची जवळ. माझी पण मनात दुखदुखा मला मिळणार का नाही मिळणार असं. पण म्हणजे तुमच्या शेठच्या मनामध्ये हे होतं की बाबा ह्याने मेहनत केली पण ह्याचा पैसा निघतोय की नाही निघतो असं तुमच्या शेठच्या मनामध्ये असं वाटत होतं आणि तुम्हाला देखील वाटत होतं की म्हणजे काय माहीत निघतंय की नाही मिळत आहे. नंतर मग काय झालं? नंतर पैसे निघालो, मी आनंदमध्ये आहे. म्हणजे नंतर प्रभू येशूने तुम्हाला डबल पैसे देऊन आशीर्वाद केले. 45,000. म्हणजे 45,000 तुम्हाला एक्स्ट्रा दिले. तुमची इच्छा होती की 50,000 तरी कर्ज फेटून दे, परंतु 50,000 कर्ज फेटून सुद्धा 45,000 रुपये तुमचे त्याच्याकडून निघाले शेठकडून. हो हो. आणि शेठने तुम्हाला ते पैसे दिले सुद्धा. दिले. सर्व कार्यक्रम व्यवस्थित झाला. हो हो. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव लोचन ठाकूर, मी जोगेश्वरून आलो आहे. माझी साक्ष अशी आहे की मी 2009ला आशीर्वाद केंद्र जॉईन केलेलं. तर मी जॉईन याच्यासाठी केलेलं की माझी समजायचं की मला पोलीसची नोकरी करायची होती. माझे वडील पोलीसमध्ये होते, तर ती नोकरी मला हवी होती. याच्यासाठी मी आशीर्वाद केंद्रात गेलेलो. त्याच्यामध्ये डिसेंबरला क्रिसमस होते, त्यावेळेला मी शिबिर केलं, माझी आई आणि मी. त्यावेळेला मी माझी समस्या ब्रदरांना सांगितली. तर मी ब्रदरांना बोललो की मला ही पोलिसाची नोकरी करायची, वडिलांची आहे ती, पण मी बरेच प्रयत्न केले पण मला काय ही नोकरी भेटत नाही आहे. तर तुम्ही मला नोकरीसाठी आशीर्वाद द्या की मला ही नोकरी मिळावी म्हणून. तर ब्रदर बोलले तू आता सध्या नोकरी कोणती करतो आहेस? मी म्हटलं ब्रदर मी आता इलेक्ट्रिशियन म्हणून आहे हॉस्पिटलमध्ये. तर ठीक आहे बोलतो, तू ती पोलिसाची नोकरीचा विचार मनातनं सोडून टाक आणि जी इलेक्ट्रिशियनची नोकरी आहे ना तीच ती नोकरी तू पुढे चालू ठेव आणि ह्याच नोकरीमध्ये तू पुढे जाशील म्हणून. तेव्हा मी ब्रदरांना बोललो की ब्रदर माझं शिक्षण कमी आहे, मी 12वी फेल आहे आणि माझ्याकडे फक्त PWDचं लायसन आहे. तर ह्याच्याने मी आणि किती पुढे जाणार इलेक्ट्रिशियनचं आणि कोणी पुढची पोस्टला मी येऊ शकत नाही. ब्रदर बोलतो तू देशावर विश्वास ठेव आणि मी सांगतो त्याप्रमाणे बोलतो तू फक्त ही नोकरी सोडू नकोस, तीच नोकरी पुढे तू चालव म्हणून. आणि 1 वर्षानंतर मी हॉस्पिटलची नोकरी सोडली. मला दुसऱ्या ठिकाणी जॉब आला. तिकडे मी सुपरवायझर म्हणून मला जॉब भेटला. तिथे मी सुपरवायझर म्हणून आलो आणि 1 वर्ष पुन्हा सुपरवायझरच्यानंतर पुन्हा मला हॉस्पिटलनी शिफ्ट इंजिनियर म्हणून मला तिथे पोस्टिंगला आली. ज्या शिफ्ट इंजिनियरच्या जागी
जागा जी भरते ती डिप्लोमा किंवा डिग्री इंजिनियर असतो त्या ठिकाणी, पण ती पोस्ट मला फक्त PWच्या लायसन्सच्या याच्यावरती मला तिकडचे जे चीफ इंजिनियर असतात त्यांनी मला शिफ्ट इंजिनियर म्हणून ठेवलं. त्याच्यानंतर 2-3 वर्ष झाले. त्याच्यानंतर मी प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून त्याच हॉस्पिटलमध्ये काम केलं आणि आता शेवटचं पोस्ट म्हणून टीम लीडर जे असते ती पोस्ट जो शिकलेला जो माणूस असतो त्यालाच ती भेटते. म्हणजे माझ्या जे आता मी टीम लीडर म्हणून तिकडे आता कामाला मला पोस्टिंग भेटली आहे, पण माझे जेवढे सिनियर हे आहेत ज्युनियर आहेत ते सगळे डिग्री इंजिनियर आणि हे आहेत आणि फक्त मीच एक PWD आणि 12वी फेल आहे. तर देवानी मी प्रभूवर विश्वास ठेवला आणि ब्रदरांच्या बोलण्याप्रमाणे केलं आणि ब्रदरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे माझ्या ह्या याच्यामध्ये क्षेत्रात मी पूर्णपणे आलो आणि माझ्या डिपार्टमेंटमध्ये मी हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. माझी पोस्ट टीम लीडर म्हणून आहे. माझं शिक्षण नसतानाही देवानी मला ती कृपा केली, त्याबद्दल देवाचे मी आभार मानतो. तुमची दुसरी साक्ष काय आहे? माझी दुसरी साक्ष आहे की माझं 5 वर्ष आमच्या म्हणजे युनियन झाल्या कारणाने 5 वर्ष काही सॅलरी वाढली नाही आणि त्याच्यामध्ये करोना आला त्याच्यामुळे पण सॅलरी वाढली नाही. तर बॉस बोलले की तुमची यावर्षी पण सॅलरी वाढणार नाही आहे, तर तुम्ही काही हे करू नका. तर मी चिठ्ठी लिहून टाकली ते की बाबा माझा पगार वाढवा म्हणून. तर आमच्या 1800 स्टाफपैकी फक्त 8च जणांना आम्हाला सॅलरी वाढली. त्याबद्दल देवाचे मी आभार मानतो. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव संतोष बुरकुड आहे. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष आहे, मार्च महिन्यामध्ये मी शेतावर काम करत असताना अचानक माझ्या कमरेमध्ये दुखून आलं आणि हा त्रास मला जवळजवळ 2 महिने सतत चालू होता. मला उठता बसता येत नव्हतं, वागता येत नव्हतं, संध्याकाळी झोपलं होतं, सकाळी उठता येत नव्हतं, कोणीतरी उठवण्यासाठी आधार लागायचा. अशा परिस्थितीमध्ये 2 महिने गेल्या आणि शेजारी म्हणायचे की कमरेमध्ये गॅप पडला असेल, तुम्ही एक्सरा काढून बघा. मी डॉक्टरांकडे गेलो एक्सरा काढण्यासाठी. डॉक्टर म्हटले की आता काय एक्सरा काढू नका, तुम्ही नेक्स्ट टाईम आल्यावर नंतर एक्सरा काढा. आता सदर आमच्याकडे मशीन आहे, त्या मशीनद्वारे तुम्हाला कमरेची मॉलिश करून घ्या. मग त्यांनी मॉलिश केली आणि मला सोडून दिलं घरी आल्यानंतर मला पुन्हा त्रास तसाच राहिला, जास्त त्रास व्हायचा. मी नंतर इकडे परिवार मीटिंगसाठी आलो. परिवार मीटिंगसाठी आल्यानंतर मी इथे विनंतीपेटीमध्ये विनंती चिठ्ठी टाकली आणि देवाकडं प्रार्थना करत राहिलो आणि आशीर्वादित तेलाचा वापर केला आणि आशीर्वादित मातीचा वापर केला आणि त्याद्वारे माझा आजार हळूहळू बरा झाला. आता 1 महिना झालेला आहे. आता माझी पूर्णपणे कमर बरी झाली. मी आता काम करू शकतो, बसू शकतो, सगळीकडे फिरू शकतो. मला पूर्णपणे देवाने बरं केलं म्हणून प्रभू येशूचे मी आभार मानतो. तुम्ही सांगताय म्हणजे तुम्हाला उठता बसता येत नव्हतं, तुम्ही कसे बसवता? जरा लोकांना बसून दाखवा कसं बसायचे जेव्हा तुम्हाला त्रास होता तेव्हा. असे बसा आणि उठताना कसे उठायचे? असं उठायचे तुम्ही? तुम्हाला 2 महिने सतत त्रास होता? 2 महिने सतत त्रास होता. किंवा भिंतीचा आधार घ्यायचा, बाथरूमला गेलं तर भिंतीचा आधार घ्यायचा. एवढा त्रास व्हायचा? त्रास. आणि झोपल्यानंतर माझी मिसेस किंवा माझी मुलं मला उठवायची. एवढा त्रास तुम्हाला व्हायचा? हां. आता 2 महिने हा त्रास तुम्ही काढला? हां, सतत 2 महिने त्रास होता. आणि तुम्ही म्हणत होते की तुम्ही आशीर्वाद तेल आणि आशीर्वाद मातीचा सतत वापर करत होते? सतत वापर केला आणि प्रार्थना करत राहिलो, मुक्तीची प्रार्थना ऐकत राहिलो. त्याच्याद्वारे माझा आजार पूर्णपणे बरा झालेला आहे म्हणून मी देवाचे आभार मानतोय. पुढची साक्ष काय तुमची? माझी पुढची साक्ष आहे, 2 जानेवारीला माझे वडील एक्सपायर झाले आणि त्यांचा उत्तर कार्याचा कार्यक्रम तो 14 तारखेला ठेवला होता. माझे नातेवाईक लोक जे होते त्यांचं म्हणणं होते की आम्ही जगाच्या पद्धतीने त्यांचं चालू होतं, पण मला ते मान्य नव्हतं आणि मी त्यांना ते म्हणायचे काही एवढा खर्च येईल, असं लागेल ते लागेल. म्हटलं हे मला मान्य नाही, म्हणून मी म्हटलं मला प्रार्थनेच्या माध्यमातून करायचं आहे. सगळ्यांनी मान्य केलं आणि हा उत्तर करायचा कार्यक्रम आम्ही प्रार्थनेच्या माध्यमातून कबर बांधून तिथं क्रूस ठेवला आणि क्रूसाजवळ गावकरी, नातेवाईक आणि वडिलांचे काही मित्रमंडळी आले होते. त्यांनी सर्वांनी येऊन तिथे आशीर्वाद घेतला फुलं ठेवून आणि कार्य एकदम व्यवस्थित झालं, कुठल्याच प्रकारची अडचण आली नाही म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानतो आहे. पुढची साक्ष काय? तशीच माझी तिसरी साक्ष आहे, मी नदीवर जात असताना नदीतून मध्ये अचानक पडलो, पाय सरकला आणि माझा पाय हात पाण्यामध्ये पडल्यानंतर अचानक माझ्या हातामध्ये काच घुसली. कुठल्या? उजव्या हातामध्ये? हा जो डाग दिसतोय तो, हा जो डाग दिसतोय हे जो काच लागलेला डाग आहे, याच्यामध्ये ती काच निघत नव्हती. मी बाहेर आल्यानंतर भरपूर वेळा काढून बघितली पण निघत नाही. मी खूप रक्त जायचं, मी विचार केला आता घरी जाऊन ती काढावी,
परंतु मी पुढे असं चालत असताना देवाचं नाव घेतलं आणि पुन्हा काढून बघण्याचा प्रयत्न केला. ती लगेच निघाली, पण खूप रक्त गेलं. मी घाबरलो. पण घरी आल्यानंतर मी त्याला तेल पाणी आणि आशीर्वादी मातीचा वापर केला आणि हळूहळू ती जखमेवर रोज प्रार्थना करत राहिलो आणि माती तेलाचा वापर करत आलो आणि 8-10 दिवसांनी ती जखम पूर्णपणे बरी झालेली, म्हणून प्रभू येशूचे आभार मानतो. तुमचं नाव काय? मयुरा सावंत. मी विरारवरून आली आहे. माझी साक्ष आहे, मला दृष्टात्मेचा त्रास होता 2015पासून आणि नेहमी अपयश असायचं. कुठे जाईन तिकडे अपयश आणि मी नेहमी रडत असायची, आजारी असायची. आजारी असल्यामुळे मी खूप म्हणजे कधी एवढा आजार असायचा मी प्रार्थना करून बरी व्हायची, पण मला दृष्ट आत्म्याचा त्रास माझा निघतच नव्हता. खूप वर्ष झाली आणि मी 2021मध्ये जुन्या केंद्रामध्ये आशिष प्रार्थनाघरमध्ये जुन्या हॉलवर आलेलं. हां, जुन्या तिथे आलेले आणि तेव्हा मी प्रार्थना करत होती. लॉकडाऊन होतं, प्रार्थना करायची तर प्रार्थना माझ्याने व्हायची नाही, तरी पण मी जबरदस्ती प्रार्थना करायची. जबरदस्ती प्रार्थना करत म्हणजे नेहमी जबरदस्तीनेच प्रार्थना करता करता असं प्रभूंनी माझ्यावरती दया केली आणि अचानक मी नेहमी जोरात ओरडत असायची, किंचाळत असायची आणि प्रार्थना करताना पळत असायची. सिस्टर लोक सगळं माझ्यासाठी प्रार्थना केली, तरी पण दृष्टात्मा पळत नव्हता आणि अशुद्ध शक्तीच्या त्रासामुळे तुम्ही खूप ओरडायच्या, पळायचे. हां, सर्व सिस्टर लोक माझ्यासाठी प्रार्थना करायची आणि ती मला पकडून खेचून आणायची आणि मी एकटीच पळत असायची की प्रभू नको असं करत मागे ह्याच्यापर्यंत जायचे. दरवाजा हॉलच्या शेवटपर्यंत जात होते. सिस्टर लोक मला परत घेऊन येत होते. असं करता करता 2-3 हप्ते गेले, पूर्ण महिना गेला आणि मला सिस्टर लोकांनी प्रार्थना केली माझ्यासाठी आणि एका सिस्टरांनी विश्वास ब्रदरांना सांगितलं की या बहिणीसाठी तुम्ही प्रार्थना करा. म्हणून मला पहिलं पाणी प्यायला देण्यात आलं. पाणी पिलं आणि मला बोलले डोळे बंद कर आणि मी तर ओरडायलाच चालू केली. त्यांनी जसं हात पुढे घेत होते तसं मी ओरडत मागे पळत होती. मला 4-5 सिस्टरांनी मजबूत पकडल्यामुळे मी त्यांना ऐकत नव्हती. विश्वास ब्रदर पुढे येऊन माझ्या डोक्यावर हात ठेवून डोळे बंद करून प्रार्थना केली आणि मी पण मला बोलले डोळे बंद कर. माझे डोळे बंदच होत नव्हते आणि मी जोरात किंचत होती. परत हात ठेवला, परत मागे येऊन परत हात माझ्या डोक्यावर मला बोलतात डोळे बंद कर. नंतर डोळे बंद केले, त्यांनी हात ठेवल्याबरोबर मी जोरात किंचत होती. तेव्हा पूर्णपणे तेव्हापासून आता मी कधीच किंचत नाही आणि मला अशुद्ध शक्तीचा त्रास झाला नाही. मी पूर्णपणे बरी आहे आणि मला कुठेही आता मी गेली तर अपयश मिळत नाही आणि मला जास्त बिमारी झाली नाही, म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानते. 7 महिने झाले मला कसली बिमारी नाही, अपयश नाही, काही नाही. म्हणून 7 महिने झाले तुम्ही बरे आहात? पूर्ण बरे आहेत, मला अपयश नाही आणि कामामध्ये देखील यश येतो. कामामध्ये मी जाईन तिकडे यशस्वी होते. प्रभू येशूचे मी कोटी धन्यवाद मानते. तुझं नाव काय? माझं नाव ऐश्वर गोंचालवीस आहे. 1 जूनला आम्ही डीमार्टला गेलेले, तर डीमार्टवरून येताना मला ताप आणि माझं डोकं दुखायला लागलं. तर घरी आल्यावर माझं अजून ताप आला आणि माझं डोकं दुखायला लागलं. तर मग आम्ही आशिषित माती लावली आणि तेल लावलं. त्याच्यानंतर माझं ताप आणि डोकं दुखण्याचं बरं झालं, म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देतो. पुढची साक्ष काय? माझी पुढची साक्ष अशी आहे की त्याच दिवशी मला जुलाब आणि उलटी चालू झाली आणि मग आम्ही चहा केला. चहामध्ये आशिषित माती टाकली आणि मी पिली. मग मला जुलाब आणि उलटी झाली नाही, म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देतो. हे त्रास होत असताना तू प्रभू येशूकडे प्रार्थना करत होता? हां. आणि प्रभूने तुझी प्रार्थना ऐकली आणि तू बरा झाला? हां. तुझी साक्ष काय आहे? माझं नाव प्लॅसॉन पेन आहे. माझी अशी साक्ष आहे की तेव्हा आम्ही बीचवर गेले होते. आम्ही बर्फचा गोला खाला आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मला ताप आला, म्हणून मी
आणि आशीर्वादित तेल आणि प्रभूचे आणि ब्रदरची कपड्याची माती लावली आणि मुक्तीची प्रार्थना ऐकली आणि त्याच्याने वडा झाला. प्रभूचे मी आभार मानतो. तुला त्रास होत असताना प्रभूकडे प्रार्थना करत होता? होय. प्रभूने तुझी प्रार्थना ऐकली, तुला बरं केलं? हां. तुमचं नाव सांगा. रंजना बुरमेकर. काय साक्ष तुमची? माझ्या हाताला ना खाज यायची पूर्ण, हे पूर्ण सफेद सफेद झालं होतं. कुठे? या भागाला? हाताला. हां. पण नंतर ते बरंच होत नव्हतं. मग मी तेलाचा आणि मातीचा वापर केला आणि त्यामुळे ते थोडं 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 बरं होत गेलं. पण परत जरा म्हणून परत त्याला लावत गेले. तेच लावलं. प्रभूला प्रार्थना केली की माझ्या हातून काही चुकी झाली असेल तर मला क्षमा कर आणि माझं बरं कर. पण प्रभू येशूने पूर्णपणे मला बरं केलं. आणि आता तुम्हाला हा त्रास म्हणजे खाज किती होतं? 1 वर्षापासून? वर्ष पूर्ण होतं. आणि नंतर मी ट्यूब वगैरे लावले पण जास्तच व्हायचं. प्रभू येशूच्या तेलाचा आणि मातीचा वापर केला, त्याने मला बरं झालं. म्हणून प्रभू येशू. आता तिकडची कातडी पण पूर्ण म्हणजे व्यवस्थित झाली आहे, जशी होती तशी? काळे झालेले. तर मग पांढरा पडलं होतं तिकडचा भाग? पूर्ण पांढरा झालेलं एकदम. म्हणजे बघवतच नव्हतं सगळं काय हे सगळं हाताला काय झालं करून. मी म्हटलं काय नाही, प्रभू येशू माझं बरं करेल. बरोबर. प्रभू येशूने पूर्णपणे तुमचा हात बरं केलेला. तर काहीच नाही तिकडे पांढरा दाग? काहीच नाही. हे एवढं सगळं झालेलं पूर्ण असं म्हणजे सफेद व्हायचं पूर्ण हातासारखं झालं. आता थोडं दिसतंय असं. नंतर आता काल 17 तारीखला माझी जास्त तब्येत झाली. म्हणजे मला उपटायला किंवा बसायला पण होत नव्हतं. काय होतं तर मलाच नाही कळत होतं. मी प्रभू येशूला म्हटलं खरंच माझं काही आता राहिलंच नाही आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात मला काही नको आहे. जे काय आहे ते सगळं काय मला मिळालं आहे. पण तुझ्या दरबारात जरी यायचं असेल ना तरी मला हसत घेऊन जा, तेवढी माझी इच्छा आहे. पण मला हे सगळं सण काय होत होतं मलाच कळलं नाही. आणि मी प्रभू येशूचं तेल मातीचा वापर सकाळ संध्याकाळ दुपार करतेच आहे. मी म्हटलं एवढं सगळं करून पण मला काय. मी खूप रडली आणि मग प्रार्थने विनंतीमध्ये मी लिहून टाकलं, पाठवलं, व्हॉट्सअपवर पाठवलं. तर मग प्रार्थनेत बोलले की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आमची टीम तुमच्यासाठी प्रार्थना करते. मी बोलले धन्यवाद प्रभू येशूला. आणि मग परत मी माझ्या आत्याला पण लगेच फोन लावला. तर मी एकदम रडायलाच लागली. बोलते काय झालं तुला? मी म्हटलं काय माहिती नाही मला. अगं नको घाबरू, बोलते तुझा प्रभू आपल्याला बरं करेल, बोलतो तू टेन्शन घेऊ नको. आणि खरंच मला एवढं बरं वाटलं ना की तुमची प्रार्थना पण संध्याकाळी झाली आणि मला संध्याकाळी 8:30च्या नंतर बरं वाटलं. मला एवढं बरं वाटलं की प्रभू येशूने मला खूप बरं केलं. प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद आणि पुरा टीमसाठी पण धन्यवाद प्रभू येशूला. जोर जोरात टाळ्या वाजवा आणि प्रभूचे आभार माना. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभूकडे. तो आत्म्याच्या रूपाने इकडे आहे, तुमच्या अगदी जवळ आहे. हृदय त्याच्याकडे लावून ठेवा, कारण आज तो तुमचं जीवन त्याच्या स्वर्गीय सामर्थ्याने भरून काढणार आहे. त्याच्या स्वर्गीय आनंदाने तो तुमचं अंतःकरण भरून काढणार आहे. मनातले सगळे विचार, सगळ्या चिंता बाजूला करा. केवळ प्रभूकडे बघा, हृदयाने प्रभूकडे बघा. तो तुमच्यापासून दूर नाही आहे, तुमच्या अगदी जवळ आहे. हृदय त्याच्याकडे लावा. त्यानेच आपल्यावर खरं प्रेम केलं आहे. आपल्याला वाचवण्यासाठी तो मानव बनून या जगात आला आणि आपल्या पापमुक्तीसाठी त्याने क्रूसावर स्वतःचं रक्त ओतलं. हृदयाने प्रभूच्या क्रूसाकडे बघा. क्रूसावर तडफडणाऱ्या आपल्या प्रेमळ प्रभूकडे बघा. ते सारे क्लेश त्याने आपल्यासाठी घेतले. देवाचं वचन म्हणतं खरोखर आमचे आजार त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. होय, त्याने आमचे आजार घेतले, त्याने आमचे सगळे क्लेश घेतलेले आहेत, म्हणून आम्ही बरे होऊ शकतो, म्हणून आमचे अश्रू पुसले जातात, म्हणून आमच्या जीवनातील सैतानाची कामं नष्ट होतात. कारण प्रभूच्या या क्रूसावरील बलिदानामुळे आम्हाला मोठी आशा प्राप्त झालेली आहे. हे त्याचं महान प्रेम आहे, ही त्याची महान दया आहे की आपण पापी असतानाही त्याने आपल्याला वाचवलं आहे. आपण नीतिमान होतो, आपण चांगले होतो म्हणून नाही, तर आपण पापी असताना त्याने आपल्यावर दया केलेली आहे. हृदय उघडून त्याचे आभार माना.
तुमचे दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि त्या प्रेमळ प्रभूचे हृदयातून आभार माना. अंतकरणातून बोला, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. तू माझ्यासाठी बलिदान झालास, तू माझ्यासाठी रक्त ओतलास, तू माझी पाप वाहिलीस, तू माझे आजार घेतलेस, तू माझे दुःख घेतलीस, तू माझे सगळे शाप स्वतःवर घेतलेस. तू मला वाचवलं, होय तू मला वाचवलंस, तू मला वाचवलंस. तू माझा प्रभू आहेस, माझा मुक्तिदाता आहेस, माझा मालक आहेस, तूच माझा स्वामी आहेस, तूच माझा धनी आहेस. तुझ्या रक्ताने तू मला धुतला आहेस, तुझ्या रक्ताने तू मला शुद्ध केलं आहेस. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. तू माझा खरा आधार आहेस, तू माझी एकमेव आशा आहेस, तू माझ्या जीवाचा आनंद आहेस. धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. आणि आता आपल्या प्रेमळ प्रभूसाठी स्वतःचं हृदय स्वच्छ करा. सगळी घाण आपल्या मनातून काढून टाका, कारण आपला प्रभू पवित्र आहे आणि त्याची इच्छा आहे की आपणही त्याच्यासारखे पवित्र असावे. म्हणून तुमच्या मनातली घाण, तुमच्या हृदयातली घाण काढून टाका. प्रभू तुम्हाला सांगत आहे, तुमच्या मनात ज्यांच्याविषयी राग आहे, द्वेष आहे, कटुता आहे, त्या सगळ्यांना आज पूर्णपणे क्षमा करा. ज्याने ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, सतावलं आहे, जे आजही तुम्हाला खूप मोठं दुःख देत आहेत, ज्याने तुमचा अपमान केला आहे, तुमची बदनामी केली आहे, तुमचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे, त्या सगळ्यांना क्षमा करा. तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, कुणाबद्दलही राग असेल काढून टाका, क्षमा करा. जर तुम्ही त्यांना क्षमा केली तर तुमच्या पापांची प्रभू तुम्हाला क्षमा देईल. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता नम्रपणे तुमची पापं प्रभूसमोर कबूल करा.
आणि त्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. पाप लपवू नका, कारण प्रभूला सगळंच माहिती आहे. जो नम्रपणे पाप कबूल करतो आणि पश्चाताप करतो त्याच्यावर देव दया करतो. कबूल करा मनातले वाईट विचार, डोळ्यांनी जे काही वाईट पाहिलं आहे, तुमच्या तोंडातून जे काही वाईट निघालं आहे, दुसऱ्यांना शिव्या शाप दिले असतील, दुसऱ्यांची निंदा केली असेल, चेष्टा मस्करी केली असेल, कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, सगळी पापं कबूल करा आणि त्या पापांसाठी मनापासून पश्चाताप करा. जी पापं आपण केलेली आहेत त्यासाठी आपल्याला दुःख व्हायला पाहिजे, वाईट वाटलं पाहिजे. प्रभूला सांगा, प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, तुझ्यासमोर उभं राहण्यास देखील मी लायक नाही आहे, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे, मला माझ्या पापांसाठी दुःख होतं आहे, मला वाईट वाटतं आहे, मी खूप पापं केलेली आहेत, माझ्या पापांसाठी मला वाईट वाटतं आहे. प्रभू टच टच टच. आणि आता पापांसाठी प्रभूजवळ क्षमा मागा. आपल्याला पापांची क्षमा देण्यासाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिलेला आहे. हृदयाच्या डोळ्यांनी प्रभूच्या क्रूसाकडे बघा, तुमचे हात उंच करा आणि प्रभूला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर प्रभू, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर. प्रभू दया कर माझ्यावर, मला तुझी गरज आहे, तुझ्या दयेची गरज आहे. दया कर माझ्यावर, मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर प्रभू. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला वाचव प्रभू, माझ्या पापांतून मला वाचव, माझ्या सर्व शापांतून मला वाचव. प्रभू दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. प्रभूने तुमची प्रार्थना, तुमच्या हृदयातला आवाज ऐकलेला आहे आणि तो आता हात पुढे करून तुम्हाला स्पर्श करणार आहे. विश्वासाने जिथे आजार आहे तिथे हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मोकळा हो, मोकळा हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, पक्षघाती उठावले जावोत, कुष्ठरोगी शुद्ध होत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देवो. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देवो. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देवो. जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहेत ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो.
तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, आजार, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. जोरात टाळ्या वाजवा आणि प्रभूचे आभार माना. हृदयातून बोला, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता शेवटच्या आशीर्वादांसाठी उभे राहा. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्या वस्तूंवर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमीन. ज्यांना प्रभूचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी अजूनही प्रभू येशूवर पूर्ण विश्वास ठेवलेला नाही आहे, तुम्हाला जर आज विश्वास ठेवून मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.